नमस्कार मंडळी, आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आमच्या गावाकडे। आपल्या घरापासून ते शेतापर्यंतचा प्रवास आज आपण अनुभवणार आहोत। त्यामध्ये आमच्या शेतामध्ये चालू असलेली भाताची लागवड ही उन्हाळी सीझनमध्ये कशा पद्धतीने लावली जाते, आज आपण त्याचा अनुभव तुमच्या समोर शेअर करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला प्रवासाला सुरुवात करूया। खेड्यातला हा प्रवास नेहमीच मनाला आनंद देणारा असतो। हिरवाईनं भरलेल्या शेतांच्या मधून जाताना मिळणारी शांतता ही खूपच वेगळी असते। आपल्या शेतामध्ये अगोदरच मजूर पोहोचलेले आहेत आणि ते धानाची रोवणी सुद्धा करत आहेत। तर बघू शकता या साईडला आपण चिखल वगैरे सर्व झालेला आहे आपला, आणि मजूर बघा कशा रोवणी करत आहेत। तर आता आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांची कष्ट, त्यांची मेहनत बघून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या शेतामध्ये। आपल्या शेतामध्ये मजूर हे बघा भाताचं रोप आहे आणि ते रोप काढत आहेत। तर याला आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये परा असे म्हणतो। तर परा बघा, काढण्याची पद्धत बघा आणि कौशल्य बघा, खरंच खूपच सुंदर आहे। तर इथं तर काही ताई आपल्याला परा काढताना दिसत आहेत, त्यांच्याकडून विचारूया। तर ताई, किती वर्षापासून हा काम करता? 15 वर्ष झाले। तर या सतत पाण्यामध्ये राहता, तर काही त्रास वगैरे? हात काटे, पाय फुटते। अच्छा अच्छा, सगळा असा हाताला त्रास होते, उपडता वेळी जड राहिल्यावर। अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे बराच कष्ट सहन करावं लागतं। हाताला चरले पडते बापरे। म्हणजे मग संध्याकाळी वगैरे जेवते वगैरे वेळेस वगैरे त्रास होत असेल ना? फुगे घालून हातामध्ये। हो का? अच्छा अच्छा, म्हणजे उपाययोजना करता तुम्ही? रक्त लागते बोटायला, रक्त लागतं। बापरे, म्हणजे बघा खरंच मित्रांनो, बघा शेतकरी आणि मजुरांचे कष्ट बघा। हा जो भात आहे आपल्याला म्हणजे पिकवते वेळेस तुम्ही किती शेतकरी आणि मजूर किती कष्ट करतात। तर पुन्हा कोणकोणत्या समस्या येतात बरं ताई? म्हणजे असा उन्हाळी, आणि आपण हा उन्हाळी धानाची फसलीचा रोवणा करता, तर पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये असा काय फरक वाटतो बरं तुम्हाला? म्हणजे पावसाळ्यात चिखल राहते, तेवढा पेंड्या नेवाची काही इजा नाही। अच्छा अच्छा अच्छा, मग बरा काय ते पावसाळीचा, म्हणजे पावसाळीचा सोपा असते का? हो, हा जड राहते, उन्हाळीचा जड राहते। आणि उन्हाळीचा तर पाण्याचा पण म्हणजे थोडासा त्रास आहे, लाईन मुळे। हो हो हो, वेळेवर लाईन नाही ते। अच्छा अच्छा, म्हणजे वेळेवर लाईन नसल्यामुळे म्हणजे कधी कधी पाण्याचा प्रश्न मग थोडंसं वाट पाहत राहायचे, म्हणजे तुमचं कामही कमी निघते उन्हाळ्यामध्ये। अच्छा 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 अच्छा, पावसाळ्यात जास्त निघते, माणसं बाहेर आहेत ना। हो हो हो, म्हणजे त्यावेळेस पावसाळ्यामध्ये मजूर पण काम करणारे जास्त असते, उन्हाळीच्या वेळेस कमी राहते। अच्छा अच्छा अच्छा, पण हे जे कौशल्य म्हणजे खरंच तुम्ही म्हणजे असं कुठून शिकले का? लहानपणापासूनच तुमच्या हातामध्ये असं हे बघा, म्हणजे खूपच तुम्ही काम करण्याची पद्धत बघा, आणि हा वेग बघा, तुमचा स्पीड बघा कामाचा, म्हणजे खरंच खूपच म्हणजे कसा करता करता एक वेळ लहान राहते तेव्हापासून नाही शिकत, करता मग करता येते। हो का? खरंच म्हणजे खूपच एक्सपर्ट झाले बघा, खरं किती कौशल्य म्हणता येईल। तर हे म्हणजे वेगवेगळा रोवा लागतो ना आपल्याला याच्यातला रोपता? एक एक काढून रोवा लागते, हाताना खुडवा लागते। अच्छा 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 अच्छा, बरं बरं, असं आहे नाही? म्हणजे साधारण 15 वर्षापासून तुम्ही हा काम करता। पुन्हा इकडे आपल्याला एक दिसतायत, काय म्हणते सावकार, काय काय चालू? मस्त जोरात जोरानं तुम्ही काम करता। किती वर्षापासून करता? झाले 10 वर्ष? हो का? 5-6 वर्ष झाले नाही? खूपच कला आहे पण तुमच्या हातामध्ये। मजा येते काम करायला? अच्छा अच्छा अच्छा,
करमते मस्त आहे. चला आपण पण करून पाहू बरं कसं म्हणजे खूप मजेशीर वाटते हे. आपल्याला थोडीफार मजा वाटत असली पण कष्ट लई आहे. शेतीकडे खरंच पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे मित्रांनो. शेतीमध्ये पण भरपूर काय आहे. तरुणांनी या शेताकडे चांगल्या नजरेनं जर का कष्टाच्या भावनेनं बघितलं तर खरंच शेतामध्ये पण आपण आपला भविष्य उज्ज्वल करू शकतो. पूर्वी पारंपरिक पद्धतीने बैलाच्या सहाय्याने शेती करावी लागायची, ज्यात वेळ आणि मेहनत अधिक लागत असे. मात्र या ट्रॅक्टरमुळे हे काम अधिक सोपे झालेले आहे. वेगवान आणि कमी श्रमामध्ये हे काम अधिक जलद गतीने करता येते. विशेषतः पावसाळ्यात चिखललेल्या जमिनीत ट्रॅक्टरची कार्यक्षमता अधिक प्रभावी ठरते आणि यामुळे भाताचे पीक एकसारखे आणि दर्जेदार येते. ही भात शेती केवळ अन्न उत्पादन नव्हे तर कष्ट, समर्पण आणि जिद्दचे सुद्धा प्रतीक आहे. या शेतामध्ये घाम गाळणारे मजूर खऱ्या अर्थाने भूमिपुत्र आहेत, जे आपल्या कष्टातून समाजाचे पोट भरतात, ज्यांचे श्रम आणि मेहनत यांना तोड नाही. पावसाळ्यात चिखलात राबणारे आणि या उन्हाळ्यात ऊन पावसामध्ये तमानं बाळगता पीक जगवणारे हे मजूरच आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने भाताच्या दाण्यामध्ये प्राण ओततात. त्यांच्या कष्टामुळेच आपल्याला सुगंधी भाताचा आस्वाद घेता येतो. भाताच्या शेतात मजूर काम करताना लोकगीत सुद्धा गात असतात. ही ग्रामीण संस्कृतीची एक सुंदर आणि मनोवेधक झलक आहे. त्यांच्या घामाच्या थेंबातून जशी जमीन समृद्ध होते, तशीच त्यांच्या ओठातून ही उमटलेली गाणी वातावरणाला सजीव करतात. ही लोकगीतं केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून त्यांच्या जीवनातील सुखदुःख, आशा, आकांक्षा आणि जिद्दीची कहाणी व्यक्त होते. त्रिपुर चांदण्या संग या चोर पावल्या संग सखे येशील ना मला भेटावया, येशील ना मला भेटावया. मित्रांनो, आमच्या शेतातला हा आजचा अनुभव खरंच खूपच खास होता. यामध्ये तुम्हालाही आमच्या शेतातील धान रोवणीचा हा प्रवास कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच विदर्भातील नवनवीन गोष्टी बघण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा विदर्भाच्या कुठल्या तरी नवीन स्थळासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदित राहा. धन्यवाद.